भक्तो नमस्कार. भक्तो, आज आपणास मी एक असा प्रयोग सांगण्यात जात आहे ज्यामध्ये तुम्हाला गायीच्या पाठीवरून अथवा डोक्यावरून हात फिरवता फिरवता एक मंत्र बोलायचे आहे. या प्रयोगाला केल्याने तुम्ही जे पण तुमच्या जीवनात इच्छित आहात त्यास अतिशीघ्रतेने प्राप्त करू शकता. आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही यास करू शकता. असे केल्याने ती गाय तुमच्यासाठी कामधेनू बनू शकते. तुमची कसलीही मनोकामना असो किंवा मग कोणत्याही गोष्टीसाठी आवड असेल तर ती यास केल्याने निश्चितच पूर्ण होते. यामध्ये कोणताच संशय नाहीये. भक्त हो, गाय ही फक्त एक प्राणी मात्र जीव नसून तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हिला मातेचे स्थान दिले गेलेले आहे. 33 कोटी देवी देवतांचा वास अस्तित्वात असल्याचे मानले गेलेले आहे. बरीचशी लोक जाणतात की गायीला रोज चपाती भाकरी भरविल्याने व्यक्तीची अडलेली कार्यही पूर्ण होऊ लागतात. पण बरीचशी लोक हे जाणत नाहीत की गायीवर हात फिरवणे किती लाभदायी होऊ शकते. कशा प्रकारे तुम्हाला गायीवर हात फिरवायचा आहे आणि काय बोलत हात फिरवायचा आहे आणि कशा प्रकारे ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. गायीवर हात फिरवणे फारच लाभकारी मानले जाते. याने मोठ्यात मोठे गंभीर आजारही बरे होऊ लागतात. जर कोणास लकवा, पॅरालिसिस रोगही झालेला असेल तर याने तोही बरा होऊन जातो. अगदी खूपच सहजतेने तो बरा होऊन जातो. जर तुमच्याही आजूबाजूस कोणास लकवा झालेला असेल तर तुम्ही त्यास हे अवश्यच सांगा. या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच कामी येऊ शकतात. जर नुकताच कोणा व्यक्तीस लकवा मारलेला असेल आणि ती व्यक्ती गायीवर रोजच्या रोज नियमितपणे हात फिरवते तर त्याचा तो लकवा रोग फारच लवकर बरा होऊ लागतो. बघतो, हा लकवा रोग सहजतेने कधी बरा होत नसतो, परंतु गायीवर हात फिरवल्याने हा गंभीर आजारही फारच लवकर बरा होऊ लागतो. तसेच कित्येक प्रकारचे दृश्य अदृश्य स्वरूपातील आपल्या शरीरात अस्तित्वात असलेले रोगही गायीच्या पाठीवर हात फिरवल्या मात्रनेही बरे होऊ लागतात. याने तुमचे स्वास्थ्य तर ठीक राहतेच, त्याचसोबत तुमची मनोकामना किंवा कोणत्या गोष्टीची आवडही फारच लवकर पूर्ण होते. जर तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राप्त करू इच्छिता अथवा कोणती इच्छा तुमच्या मनात दडलेली आहे, अगदी कोणत्याही गोष्टीला, वस्तूला धरून किंवा मग तुमची कोणतीही मोठी समस्या तुमच्या मनात असो अथवा मनोकामना असो आणि तुम्ही त्यास पूर्ण करू इच्छिता तर तुम्ही या प्रयोगाला करू शकता. तर यामध्ये तुम्हाला करायचे काय आहे की जर तुमच्या घरामध्ये गाय असेल तर फारच उत्तम आहे, नाहीतर तुम्ही कुठे बाहेरच्या ठिकाणीही कोणत्या गायीला शोधून असे करू शकता. तुम्हाला करायचे काय आहे की रोज गायीला तुम्ही चपाती भाकरी भरवायची आहे किंवा मग कोणतेही योग्य फळ तुम्ही तिला भरवायचे आहे. हे तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी करू शकता. रोजच्या रोज किंवा मग आठवड्यातून 3 वेळा तरी मंगळवार, गुरुवार व शुक्रवार तुम्हाला गायीला काही ना काहीतरी आवर्जून भरवायचे आहे. पण बघतो, लकवा आजार असलेल्या व्यक्तींनी मात्र हा प्रयोग दररोज अगदी रोजच्या रोज नियमितपणे करायचा आहे. आपल्या उजव्या हातानेच भरवायचे आहे आणि ह्या गोष्टीचे तुम्ही ध्यान ठेवायचे आहे की तुम्ही भरवलेला पदार्थ जेव्हा गाय खाऊ लागेल त्यानंतर बघतो तुमचा तोच उजवा हात ज्या हाताने तुम्ही तिला भरविलेले आहे अगदी त्याच हाताला तुम्ही गायीवरून फिरवत राहायचे आहे. वारंवार निरंतर फिरवत राहायचे आहे आणि सोबत या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र सांगतोय, ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. ते अशा प्रकारचे आहे. धेनू तव कामधेनू सर्व पापा निवारिणी मोक्ष फळ प्रदायिनी च मात्र देवी नमस्तुते. या मंत्राचा तुम्हाला 7 वेळा जप करता करता तुम्हाला तुमचा हात गायीच्या पाठीवरून फिरवत राहायचा आहे. ज्या हाताने तुम्ही गायीला भरवले आहे, ध्यान ठेवा बघतो, तुम्हाला 7 वेळा या मंत्राचा उच्चार करतेवेळी आपला हात गायीच्या पाठीवरून फिरवतच राहायचे आहे. जोपर्यंत तुम्ही 7 वेळा या मंत्राला पूर्ण बोलत नाही तोपर्यंत असे करत राहा. असे केल्याने प्रत्येक गाय तुमच्यासाठी कामधेनू बनू लागते आणि तुमची जी पण मनोवांछित इच्छा असते, मनातील जी पण कोणत्याही गोष्टीची आवड असते ती अगदी निश्चितच पूर्ण होते. मनोकामनेच्या पूर्तीसाठी हा खूपच साधा सरळ असा प्रयोग आहे ज्याला की तुम्ही रोज करू शकता. असे तुम्हाला 40 दिवसांपर्यंत करायचे आहे. असे केल्याने तुमच्या मनातील जी पण मनोकामना असते ती अवश्यच पूर्ण होते. तर बघतो, यास अवश्यच करण्यास सुरुवात करा आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांच्या, अडचणींच्या बाधांना दूर करा आणि आपल्या मनोवांछित इच्छांना पूर्ण करा. खूपच साधा सरळ पण फारच आश्चर्यजनक हा प्रयोग आहे. बघतो, गायीच्या गोबरामध्ये श्री लक्ष्मीचा वास असतो आणि गायीच्या मूत्रामध्ये गंगा देवीचा वास असतो. गायीच्या दुधामध्ये सुवर्ण तत्व अस्तित्वात असते जे की सर्व रोगांना नाश करणारे आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी गायीच्या कच्च्या ताज्या दुधाचे सेवन अवश्य करा. जो व्यक्ती गायीची थोडीफार सेवा करतो तो व्यक्ती मृत्यूनंतर
गायीच्या शेपटीला पकडून वैतरणी नदीच्या नरकालाही पार करून जातो. अशा व्यक्तीचा कधी अकाल मृत्यू होत नाही. ज्या व्यक्तीच्या भाग्याची रेखा झोपलेली असेल तर त्या व्यक्तीने आपल्या हातावर गुळाचा खडा ठेवून गायीला जिभेने चाटायला लावावे. गायीच्या जिभेने तळहातावरील ठेवलेल्या गुळाला चाटल्याने त्या व्यक्तीच्या हातावरील झोपली गेलेली भाग्यरेखा उजळून जाते. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.